जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर जसं की तुम्ही सांगितलं होतं वातावरणामध्ये मोठा बदल होणार आणि आपल्याला बदल पाहायला सुद्धा मिळणार. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल राज्यातनी बऱ्याचशा भागातनी ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पाऊस सुद्धा झालेला आहे. हं, हं. आणि सर आज बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा आलेले आहे, की आजपासून पुढील जे काही कंडिशन आहे ते कशी राहणार? तर काय राहणार सर आजपासून पुढील अंदाज? नक्कीच आजची जी काही 13 मे आहे, आज दुपारनंतर ज्या भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये गरमीची लेव्हल वाढलेली आहे हो, आणि त्यातल्या त्यात दुपारी 3:30 काही ठिकाणी 2:30 वाजताच वातावरण हे ढगांची गर्दी वगैरे जमू लागेल. बरोबर. गरमीची लेव्हल चांगली वाढलेली असल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचा पाण्याच्या थेंबाची जाडी देखील वाढेल. व्याप्ती 25% च्या आसपास जाऊ शकते. काही जिल्ह्यांची मी नावं घेतोय. हो, नाशिक क्षेत्र, साक्री परिसरात 1-2 ठिकाणी दक्षिण साईडला आणि अनेक ठिकाणी इथे गरमीची लेव्हल जास्त असेल तर तोही प्रकार वाढू शकतो. त्याचबरोबर पुण्यामध्ये, सांगली, कोल्हापूर, साताऱ्यामध्ये अनेक ठिकाणी वातावरण हे सक्रिय राहू शकतं. 100% ची व्याप्ती नाहीये. मात्र 20-25% भागांना तो बऱ्यापैकी होण्याचा अंदाज आहे. हां, हां. त्यानंतर त्याच भागातला पाऊस हा सोलापूरमध्ये मेघगर्जनेसह होण्याचा अंदाज आहे. धाराशिव, बीड जिल्हा, लातूर परिसरातील पश्चिम उत्तर भागांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे. हो, त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरला असं वितरण किंवा उरीसुरी पाऊस आपण जसं म्हणतोय, या प्रकारची कंडिशन या काळामध्ये इथे देखील पाहायला मिळू शकते. पंढरपूर परिसर, राहुरी, शिर्डी पट्टाचा समावेश याच्यामध्ये आहे. हं. त्याचबरोबर बारामती शहर परिसर, जुन्नर पट्टे हे देखील आहेत. आता थोडक्यात जर बघायला गेलं तर मालेगावपासून ते इकडे कोल्हापूरपर्यंत, सोलापूरपासून ते सांगली, सातारापर्यंत आणि कोल्हापूरच्या पासून पूर्वेस जो काही सोलापूर पट्टा आहे, धाराशिव, लातूर पट्टा आहे, वेळ थोडी डिफरंट राहू शकते. काही ठिकाणी दुपारनंतर म्हणजे 4-5च्या आसपास आणि काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत अशा हो. वेळेमध्ये आहे. त्याचा प्रभाव मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात 1-2 ठिकाणी आपण जाऊ शकतो, काही मोजक्या भागांना. बुलढाण्यात 1-2 ठिकाणी म्हणजे वाट बघायची काही गरज नाही आहे शेतकऱ्यांनी, पण आहे काही ठिकाणी. हो. त्यानंतर वाशिम, यवतमाळ वगैरे भागात स्थानिक लेव्हलला 4-2 ढगाचा पडला तर पडला अशी शक्यता आहे. मात्र 14 पासून 15 पासून पावसाळ्यासारखा नाहीये. काही ठिकाणी स्थानिक लेव्हलचंच वातावरण राहील अशी पद्धत यामध्ये आहे. हो. पहाटे खाली म्हणा अशा पद्धतीचा हा पाऊस असेल आणि जे काही व्याप्तीचा विषय आहे तो पुढील काळामध्ये वाढणार देखील आहे. जसं की 19-20च्या नंतर वातावरण हे गरमीच्या लेव्हलचं असणार आहे. तिथून पुढे वातावरणामध्ये मोठी वाढ होऊ शकते आणि 22-23चा जो काही काळ आहे शेवटच्या आठवड्यामध्ये, हो. यामध्ये मात्र अनेक जणांना दिलासा मिळू शकतो आणि हा जो काही आजचा 13 मेचा देखील आहे, याच्यामध्येही पश्चिम महाराष्ट्राला काही ठिकाणी दिलासा मिळायची शक्यता आहे. बरोबर सर. आणि सर आता हं. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न येत आहे, की पावसाळ्यासारखा पाऊस कधी पाहायला मिळेल? हेच 22-23च्या पुढे. आता मी तेच सांगितले मागच्या एका व्हिडिओमध्ये, की व्याप्ती आता बऱ्याच जणांना व्याप्ती समजत नाहीये. भाग बदलत समजतंय आणि व्याप्तीचा विषय असा असतो ना, आता भाग बदलाचा विषय वेगळा राहिला. हो. भाग बदलत म्हणजे इकडं काही, तिकडे काही, इकडं काही, तिकडे काही असं झालंय. मग त्या बरोबर. पद्धतीला आपण व्याप्ती हा नाव कसं दिलंय, की टक्केवारीनुसार. आता भाग बदलतमध्ये मुसळधारही होतोय, बरोबर. परतीच्या पावसातही भाग बदलत पडतोय. पण व्याप्तीचा विषय असा होतो, की ठीक आहे, आता जिल्ह्यामध्ये वातावरण बदललंय 15% मध्ये 20% असं होऊ शकतं. की 10-5 गावं, 20-25 गावं काही तालुक्यानुसार ते शक्यता असते आणि दिशा पण सांगितलेली असते. तर अशातला हा शेड्यूल आहे आणि पावसाळ्यासारखी कंडिशन जी आहे ती शेवटच्या आठवड्यामध्ये मोठ्या लो प्रेशरमुळे बनते आणि एक्झॅक्टली आपल्याला गेल्या वर्षी जसं 2025च्या मेमध्ये पाहायला मिळाला 1 महिन्याचा पाऊस, तशा पद्धतीचा हा पाऊस 1 आठवड्यासाठी चांगला देखील पाहायला मिळू शकतो. बरोबर सर. मात्र हं. सर जूनची सुरुवात कशी राहणार? जूनची सुरुवात आता हा शेवटच्या आठवड्यामध्ये पडलेल्या पावसाने जूनची सुरुवात थंड वारे, आभाळ, काळेकुट्ट ढगांची गर्दी, एक मृगछायेसारखा एक प्रकार आहे. पावसाची शक्यता त्यामध्ये पेंडवणी अशी वगैरे राहू शकते. पण जसं तुम्हाला मी सांगितलंय, की पेरणीचा कार्यकाळ जो आहे तो 12-13च्या नंतरच राहणार आहे. 15 ते 22च्या दरम्यानमध्ये. हो, हो. बरोबर. समजा पहिल्या आठवड्यातनी शेतकऱ्यांची पेरणी जास्त करून होणारच नाही. फक्त नाही, मोजक्या नाही. भागात नाही. काय तिथं असतं आता शेतकऱ्यांचे एक 2-3 विभाग पडलेले आहेत. काही शेतकरी मे महिन्यात पण लावतो त्यामध्ये खानदेशचा नंबर आहे. हो. दुसरा शेतकरी आपण जर पाहिला तर विदर्भ आणि मराठवाड्याचा काही कोरड्यामध्ये लावण्याचं म्हणजे धुळ पेरणीची इकडे कल जास्त आहे. हं, हं. असा शेतकरी देखील पाहायला मिळतोय आणि दुसरा म्हणजे चांगला पाऊस पडल्याच्या नंतरच करणं. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांकडे असं पद्धत आहे, की आपल्याला 1-2 पाणी बसापुरतं विहिरीत पाणी. मग ठीक आहे आपण मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडो का नाही पडो ड्रिपवरती लावणं. तर असे प्रकार आहेत. तर बरोबर. तुम्हाला पावसाच्या भरवशावरती पेरण्या करायच्या असतील तर 12-13च्या पुढचा काळ योग्य आहे. हो. मात्र हं. सर जे शेतकरी आता धूळ पेरणी करत आहेत, तर त्यांना तुम्ही कुठे अंदाज देणार आहात आणि कशाच्या माध्यमातून देणार आहात? त्याबद्दल सविस्तर सांगा सर.
नक्की. धोरण पेरणी ही एक रिक्षा आहे. तालुक्यानुसार अंदाज वेगवेगळा राहतो. जिल्ह्यानुसार अंदाज वेगवेगळा राहतो. उदाहरणार्थ आपण विदर्भामध्ये अमुक-अमुक तारीख दिली, तर त्या पूर्व विदर्भाचा त्यामध्ये समावेश नसतो. कारण गेल्या वर्षी खूप नुकसान झालेलं आहे. बरोबर. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपलं एक ॲप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे मागील वर्षीच हो. 5-7 महिन्यापूर्वी आणि आपण त्याच्यावरती खानदेशसाठी त्याच्यासाठी स्पेशल फोल्डर केलेले आहेत. आता सध्या दक्षिण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र नावाने एक फोल्डर केलेलं आहे. आपापल्या विभागानुसार ते जॉइन व्हायचं आहे. त्याची काही पेड फी पण ठेवली आहे. म्हणजे एक सिक्युरिटी चार्जेस म्हणून एका वर्षासाठी फक्त ₹100 किंवा ₹250 अशा प्रकारे ते आहे. हो. तर याच्यामध्ये तुम्ही जॉइन केल्याच्यानंतर 12 महिने कुठलाही पेमेंट भरायची गरज पडणारच नाही आणि तिथे तुमच्या भागाचे कोड्स टाकून डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून तुम्हाला तिथे ते भागानुसार त्या पाण्याची व्याप्ती किती आहे, पेंडवलता आहे का? काही ठिकाणी काय होतंय, की थंड वातावरणामुळे बारीक-सारीक शितोडे पडतात. दिवसभर जरी पडला तरी अंग कोरडंच राहतंय. ओलं पण होत नाही. तर अशा बरोबर. प्रकारच्या पावसावरती कशा पद्धतीने पेरण्या करू शकतो आपण? बी खराब होऊ शकतं का? एक डिटेल तिथे देण्याचा प्रयत्न करेल आणि थोडेच लोक आपल्याला फक्त 10,000 ते 15,000च लोकांचा तिथे समावेश करायचा आहे. नंतर बरोबर. ते ॲप्लिकेशनचं रजिस्ट्रेशन बंद देखील करणार आहे. हो, म्हणजे एक बरोबर सर. 15,000 शेतकऱ्यांचा आपण तिथे मार्गदर्शनाचा काळ, पेरणीचा काळ, पुढे चालून देखील मार्गदर्शन करत आहोत. आणि सगळ्यांना एक विनंती आहे, मान्सूनबाबत दुष्काळी शब्द वापरणारे तुम्ही लक्षात ठेवले असतील कदाचित, ते हं. आता बदलताना देखील पुन्हा शब्द दिसतायत. असा कुठलाही दुष्काळ, भीषण दुष्काळ नाही. पाऊस भलेही 10% कमी आहे. जो हो, दिवाळीनंतर बरसायचा तो दिवाळीच्या अगोदरच आवरून घेण्याची शक्यता आहे. बरोबर. हिवाळा भरणं किंवा आपल्या तळ्याचा पाण्याचा स्रोत भरून निघेल अशी शक्यता तुम्हाला मागेच वर्तवलेली आहे. फक्त एक विनंती आहे, तुम्ही आतापर्यंत कुणाकुणाचे अंदाज दुष्काळाच्या बाबतीत पाहिलेत ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच आवर्जून तुमचं कमेंट बॉक्स चेक करायला आवडेल. बरोबर सर. नक्कीच सर. आणि सर त्याचबरोबर आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं, की 2 चक्रीवादळ एक बंगालच्या उपसागरामध्ये आणि एक अरबी समुद्रामध्ये बनत आहे. तर त्याची दिशा वगैरे ठरली का अजून ठरायची आहे? हे पहा दिशा त्याची जी आहे ती समुद्राच्याच मार्गे जाऊन तो समुद्रातच भिडणार आहे. कुठल्याही विभागाला तो तडाखा दिला अशी शक्यता नाहीये. मात्र चक्रीवादळामुळे काही परिणाम होत असतात. समुद्र खवळणं, एकत्र ठिकाणी पावसाची व्याप्ती वाढणं. एक्झॅक्टली तीच कंडिशन महाराष्ट्राला 22-23च्या काळामध्ये पाहायला मिळते आणि त्याचा मोठा धाक नाहीये. मागच्या वेळेसही बनलेलं होतं तिथे तेच विरघळून गेलं. आताही बनतं आहे अरबी समुद्रामध्ये येत्या 2-3 दिवसामध्ये. तो तोच प्रकार आहे. काही मोठं नाहीये. हो. आणि सर त्याचबरोबर गरमीची लेव्हल जी आहे ती खूपच जाणवत आहे. तर गरमी कधी कमी होणार? तो शेवटचाच आठवडा. त्यामध्ये सगळीकडे ज्यावेळेस 50% ची व्याप्तीचा पाऊस पडेल ना, त्यावेळेस गरमीची लेव्हल खालावून जाईल. हो. समजा ज्यावेळेस 50% व्याप्तीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये पडेल त्यावेळेस गरमीची लेव्हल कमी होण्यास सुरुवात होऊन जाईल. चालेल. हो. मात्र सर परत एकदा शेतकऱ्यांना थोडक्यात जिल्हे सांगावे सर, आज कोणत्या जिल्ह्यांना पाऊस होणार आहे? नक्कीच. नाशिकसह नाशिक, धुळ्याच्या पश्चिम भागामध्ये, अहिल्यानगर पश्चिम, दक्षिण परिसर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर पट्टा, तुळजापूरचे काही भाग, पंढरपूरचे काही भाग, अहिल्यानगरसह बीडच्या पश्चिम भागाचा समावेश करत दक्षिण भाग, वडवणी, माजलगाव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी, केज, बार्शी परिसरात, धाराशिव, लोहारा, खुर्द परिसरात आणि लातूरच्या काही मोजक्या भागामध्ये. एकंदरीत थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये 25% ची व्याप्ती आहे. हो सर. बाकी नक्कीच सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.